अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला श्री गणेश आणि या श्री गणेशाचा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून अगदी धूमधडाक्यात जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे। खरं तर महाराष्ट्रभर अगदी जोरदार तयारी या गणेशोत्सवाची सुरू आहे। मोठ्या प्रमाणात खरं तर गणेशोत्सव लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत एक आनंदाची पर्वणीच असेल। पुण्यातला गणेशोत्सव म्हणजे तर खरं तर एक खास एक विशेष आकर्षण असतं। सध्या पुण्यामध्ये आपण आहोत आणि दगडूशेठ गणपती यांच्या वतीनं खरं तर दरवर्षी वेगवेगळं असं जे आयोजन असतं ते करण्यात येत असतं। यावर्षी सुद्धा पद्मनाभन स्वामी मंदिर जो आहे तो साकारण्यात येणार आहे। केरळमधील तिरुअनंतपुरम शहरामध्ये असलेलं पद्मनाभन स्वामींचे मंदिर आहे ते याची प्रतिकृती खरं तर दगडूशेठ गणपती यांच्या वतीनं साकारण्यात येणार आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हे जे काम आहे ते त्या अंतिम टप्प्यात आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो गणेश भक्त जे आहे ते गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुण्यामध्ये येत असतात। दगडूशेठ गणपती असेल किंवा विशेष वेगवेगळे जे मानाचे गणपती आहेत त्या गणपती चरणी लीन होत असतात। आणि आपण सध्या बघू शकतोय की सध्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी या मंदिराचं काम गेली 2 महिन्यापासून या ठिकाणी सुरू होतं आणि आता जी प्रतिकृती आहे ती या सुंदर अशी जी प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। विष्णूला समर्पित असलेलं हे मंदिर आहे आणि ऐतिहासिक असा मंदिराचा जो वारसा आहे तो खरं तर या मंदिराला लाभलेला आहे आणि सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून विशेष ओळख पद्मनाभन स्वामी मंदिराची आहे। यावर्षी एक आखीव रेखीव असा कला वास्तूचा जो देखावा आहे तो यावर्षी दगडूशेठ गणेश मंडळाकडून साकारण्यात आलेला आहे। आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं सर्वांचं मन मोहून टाकणारा आकर्षित करणारा हा जो देखावा आहे तो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। दरवर्षीच गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुण्यामध्ये जे मंडळ विविध असतात त्यांच्याकडून वेगवेगळे जिवंत देखावे असतात किंवा वेगवेगळे देखावे साकारण्यात येत असतात। यावर्षी दगडूशेठ गणेश मंडळाकडून पद्मनाभन स्वामींचं मंदिर जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे। जे मंदिर जे आहे ते सर्वांना सध्या आकर्षणाचं जे केंद्रबिंदू आहे ते ठरत आहे। कॅमेरामॅन नागेश मरडे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।